नमस्कार, मी सुरेश चिरडे. आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज. दिग्रजच्या श्याम गायकवाडच्या आंदोलनाची सांगता. प्रशासनासोबत श्याम गायकवाडची यशस्वी बोलणी. गेल्या 4 दिवसापासून इसापूर दिग्रजचा श्याम गायकवाडचे BSNLच्या टावरवर विविध 6 मागण्याकरिता उपोषण सुरू होते. शेवटी आज दिनांक 2 एप्रिल रोजी तहसीलदार मयूर राऊत, गटविकास अधिकारी रमेश खरोडे यांच्याशी श्याम गायकवाडसोबत भ्रमणध्वनीवर बोलणी झाल्यानंतर आंदोलनस्थळी तहसीलदार मयूर राऊत, गटविकास अधिकारी रमेश खरोडे व महादेव सुपारे पोचले. भ्रमणध्वनीवरून चर्चेनंतर श्याम गायकवाडने आपण आंदोलनाची सांगता करीत असल्याचे जाहीर केले. रविवार दिनांक 29 मार्च रोजी रात्री 12 वाजता BSNL टॉवरवर चढल्याचे श्याम गायकवाडने सांगितले. तर आंदोलन निश्चित केल्याआधी 1 महिना आधी आपण टॉवरचा अभ्यास केल्याचे श्यामने सांगितले. श्याम गायकवाड खाली उतरल्यानंतर ग्रामीण रुग्णालय येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे. साहेबाला फोनद्वारे बोललो. आता साहेब येणार होते. मी म्हणलं चला बुवा या, काही हरकत नाही. तसे नावाचं दिवे साहेबांनी त्यांना बोलावलं असेल किंवा फोन लावला असेल, मला काही माहीत नाही. मला एवढीच अपेक्षा होती साहेबाकडून. इसापूरचा या गावाचा नकाशाच नाही. जर 2 महिने भूमी अभिलेखला चोरी गेला म्हणून देत असेल तर FR कॉपी लावत नाही. भूमी अभिलेखमध्ये नमुना दिला, त्याच नमुना आठवर मोजल्याही गेली, तिथं 19-20 मध्ये दाखवल्या गेलं. पण त्या मारवेळ साहेबाच्या काळामध्ये कार्बन कॉप्या दिल्या होत्या. 60-70 रुपये घेतले होते गाववाल्याकडून. पण साहेब, मी तुम्हाला पण विनंती केली होती, सर्व ग्रामपंचायत पण होती, तिथं ग्रामसेवक पण होता. त्यात जर घेतल्या सांगितलं साहेब कार्बन कॉपी असेल ना तर ग्रामसेवक साहेब असा उत्तर दे, तुमच्यापाशी आम्ही दिलेली कॉपी असेल ना. मी त्यांना असं उत्तर दिलं, मित्र हो साहेब, माझी पत्नी अनाडी असल्यामुळं चूल पेटत नव्हती, त्याच्यामुळं तिला कागद म्हणून जाळून टाकली नव्हती. तुमची ग्रामपंचायत आहे, तुम्ही हरपलं, त्यांनी नाही दिलं, ते जबाबदारी तुम्ही साहेब. मी डोळे लावून 100 रुपये स्टॅम्पवर लिहून देतो म्हणलं, कागद म्हणून जाळून टाकला. नाही तर तुम्ही लिहून द्या बा मला. मी पाहून घेतो. मला राष्ट्रपतीच्या हातानं पुरस्कार भेटला म्हणे, कोणी सांगितलं नाही त्यानं, मला राष्ट्रपतीच्या हाताने पुरस्कार भेटलेला आहे. मी काही समजत नाही. मी म्हणलं बापू ठीक आहे. आणि एवढंच नाही सांगत मित्र, आता सांगतो तुम्हाला. आता योग आला. 5 वर्षापासून तहसीलदार साहेब तो दिसल तिथं मारत असतो तरी पळतो तो ग्रामसेवक. आता विचार करा, बस एवढीच माझी अपेक्षा. तिथं दिसल तिथं मारतो. मग आता माझं जर चुकत असेल तर मला फाशी द्यावं. आणि लेखीला तर मानस आहे, म्हणजे कायदा त्याच्या काही घरचा नाही ना. मोंगीपासून तर मानवापर्यंत सगळ्यासाठी लिहून ठेवला डॉक्टर बाबासाहेबांनी. पण त्याचं जर अधिकारी संविधान जाळण्याचा प्रयत्न करत असेल आणि लोकप्रतिनिधी संविधान जाळण्याचा प्रयत्न करत असेल आणि आमच्यासारख्यानं अनाडी माणसानं, आम्ही काय हो काहीच नाही, परंतु आमच्यासारख्यानं जर सांगितलं काय समजते पाहून घेऊ असे उडवाउडवीचे उत्तर देत आल्यामुळं साहेब, नाही तर एवढं करायचं सोंग काही कामी नाही. एवढंच बोलतो. तू आता उद्या परवा साहेबाला जाऊन भेटून घे, व्हिडिओ साहेबाला तहसीलदार. पुढील कामकाजाच्या संबंधाने श्याम गायकवाड दिनांक 4 तारखेपासून आज 2 तारखेपर्यंत अमर उपोषणाला बसलेले आहेत. त्यांच्या 6 मागण्या होत्या. माहितीच्या अधिकारा अनुषंगाने 4 मागण्या होत्या. ही सुद्धा माहिती ग्रामपंचायतने त्यांना पुरवलेली आहे. उर्वरित ज्या 2 मागण्या होत्या त्या संबंधाची सुद्धा माहिती पुरवण्यात आलेली आहे. यापेक्षाही त्यांचं आता समाधान झालेलं आहे. किंवा अजून काही त्यांचे जे विषय असतील तर प्रशासन त्यांना वेळोवेळी त्यांच्या जे काही माहिती असेल किंवा कामकाज असेल त्याच्या अनुषंगाने संपूर्ण सहकार्य करण्यास तयार आहे. त्यांनी आज उपोषण सर्वांसमक्ष माग घेतलेलं आहे. त्याबद्दल मी त्यांचंही या ठिकाणी आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. श्याम गायकवाडची यांनी जो एक प्रकारे उपोषण सुरू केलं होतं त्याची कल्पना मला पहिल्या दिवसापासून होती. पण त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या हे माझ्यापर्यंत कधी आल्या नव्हत्या, कारण की पूर्णपणे हा पंचायत समितीचा विषय होता. लोकशाहीमध्ये सगळ्यांना अधिकार असतो, प्रत्येक नागरिकाला आपले मतं मांडण्याचा आणि शासनाच्या प्रशासनाच्या विरुद्ध आवाज उठवण्याचा
आणि त्याचबरोबर कुठलाही मोर्चा करण्याचा शांततेत सगळ्यांना अधिकार आहे. पण याचबरोबर प्रत्येक नागरिकाने हे सुद्धा मनामध्ये ठेवलं पाहिजे की आपल्या स्वतःचा जीव धोक्यामध्ये घालणं आणि त्याचबरोबर इतरांच्या आपल्या फॅमिलीचा सुद्धा त्यामध्ये इनडायरेक्टली जीव धोक्यामध्ये घालणं हे सुद्धा एक चुकीचं आहे. श्याम गायकवाडजी यांनी त्यांनी जे प्रश्न उपस्थित केले ते नक्कीच कायदेशीर त्यांचे ज्या मागण्या असतील त्या कायदेशीर मागण्या पूर्णपणे होतील याचासुद्धा मी पाठपुरावा पंचायत समितीचा घेतो. ज्या कायदेशीर त्यांच्या मागण्या असतील त्या पूर्ण होतील. पण या क्षणाच्या अनुषंगाने मी इतर लोकांना पण सांगेल की अशा प्रकारचं आंदोलन हे स्वतःच्या जीवाला धोक्यात आणून आंदोलन याची प्रेरणा घेऊन कोणी करू नये. कारण की अशा गोष्टींमध्ये कायदा कडक आहे, त्यामध्ये गुन्हेसुद्धा दाखल होतात. यामध्ये आपण शक्यतोवर आपण सामंजस्यानेच विषय मिटवण्याचा प्रयत्न करतो, पण बऱ्याच ठिकाणी गुन्हेसुद्धा दाखल झालेले आहेत. तर यामुळे ह्या घटनाचा इतर कोणी चुकीचा अर्थ काढून किंवा इन्स्पिरेशन घेऊन आता उद्या मी सुद्धा चढतो ह्या गोष्टी करू नये. त्या आधी प्रशासनाने योग्य मार्गाने झालं पाहिजे. लोकांनी ते आधी प्रशासनापर्यंत आलं पाहिजे की तुमच्या काय मागण्या आहेत, काय पूर्ण होत नाही. त्यानंतर त्या ठिकाणी शांततेत लोकशाहीने बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली त्यामध्ये सुद्धा आंदोलन करण्याचा किंवा प्रश्न विचारण्याचा जो अधिकार आहे तो शांततेत दिलेला आहे. शांतता शब्द महत्त्वाचा आहे. शांतता ही स्वतःची पण शांतता असली पाहिजे, समाजाची शांतता असली पाहिजे. तर हेच माझं म्हणणं होतं की या घटनेला आपण फक्त इथंच पूर्णविराम देऊयात. त्याचं एक उदाहरण पुढं बाहेर झालं नाही पाहिजे आणि याची पुनरावृत्तीसुद्धा झाली नाही. धन्यवाद. धन्यवाद साहेब. आता याच्यावर कारवाई वगैरे होणार आहे का काही? नाही. आमच्या पुढील बातम्याच्या अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.